अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज प्रब्रह्म श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांगलं हलसिद्धनाथांच्या नावानं चांगलं. नमस्कार प्रेमळ भक्तांनो. आयुष्यात मामा आले, आयुष्यात मामा आले, माझे मन मामामय झाले. मनाची भीती गेली आणि मन हे निशंक झाले. खरं सांगायचं झालं तर आयुष्यामध्ये मामा आल्यापासून आयुष्य हे मामांच्या भंडाऱ्यासारखं अगदी पिवळं होऊन गेलं. आणि मामा आपल्या भक्तांना पदोपदी सांगतात की जर माझ्या भंडाऱ्याची सेवा केली, जर माझी पूजा केली, तर तुमचं आयुष्य माझ्या भंडाऱ्यासारखं पिवळं झाल्याशिवाय राहणार नाही. पण हे 100% खरं आहे. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे बाळूमामा विजय ग्रंथ याची पूजा किंवा याची नित्यसेवा कशी करावी, मामांची दररोजची सेवा कशी करावी, मामांची नित्यसेवा म्हणजे काय असते, नैवेद्य कसा दाखवायचा असतो, यावर एक मी व्हिडिओ बनवलेला आहे. परंतु तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त यूट्यूबने रिकमेंड केलेला नाही. त्यामध्ये काहीतरी नेटवर्क इश्यू असू शकतो. 8 दिवस झाले तरीही त्या व्हिडिओला कसल्याही प्रकारचा प्रतिसाद नसल्यामुळे आणि तुमच्या कमेंट येत असल्यामुळे मी पुन्हा एकदा हा व्हिडिओ बनवत आहे. त्यासाठी कृपया करून व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, तुम्हाला सांगायचं झालं तर हा आहे बाळूमामा विजय ग्रंथ. परंतु हे पुस्तक तुम्हाला मामा माझ्या हातात आहेत. मी खोटं सांगत नाही. अक्षरशः हा ग्रंथ माझ्या हातामध्ये येऊन, माझ्याकडे येऊन 1 वर्ष होऊन गेलं. तरीही मला या ग्रंथाकडे कधीही बघणं झालं नाही किंवा कधी याचं पारायण करणं झालं नाही. कधी मला याचा समावेश नित्यसेवेमध्ये सुद्धा करता आला नाही. परंतु ज्यावेळेस मी आज सध्या परिस्थितीला मला वेळ मिळाल्यानंतर मी हा ग्रंथ वाचला, तर मला असं वाटलं, खरं अंतःकरणातून सांगते, मला असं वाटलं की याचं नाव विजय ग्रंथ ठेवण्यापेक्षा याचं नाव अमृत ग्रंथ असं ठेवायला पाहिजे होतं. या ग्रंथाचं नाव आहे बाळूमामा विजय ग्रंथ. पण मला असं वाटलं की या ग्रंथाचं नाव बाळूमामा अमृत ग्रंथ असं ठेवायला पाहिजे होतं. यामध्ये इतकी गोड वाणी आहे, इतकं समजेल असं अर्थात सहित आहे. एवढी जी बाळूमामांचे अध्याय आहेत हे संस्कृतमधून आहेत, परंतु त्याचा जी काही शब्दशः अर्थ निघतो त्या अर्थासहित आपल्याला एकदम समजावून असं सांगितलेलं आहे. मनाला भावुक करणारे, अगदी मन एवढं रमून जातं, एवढं गुंतून जातं की सांगायला सुद्धा शब्द नाहीत. इतकी रसाळ वाणी आहे, इतकी अमृत गोड वाणी आहे. तर बघा, मामांची नित्यसेवा म्हणजे काय? आपण सर्वजण मामा भक्त आहोत. मामांची नित्यसेवा तुम्हा सगळ्यांना माहीतच आहे. तरी थोडक्यात मी तुम्हाला सांगते. तर बघा, मामांची नित्यसेवा म्हणजे काय? मामांचा फोटो आपल्या देवघरामध्ये असतो. मामांचा भंडारा आपल्या देवघरामध्ये आहे. त्याची एक मामांचा फोटो स्वच्छ करून घ्यायचा. हळदी, कुंकू, धूप, दीप, फुले, अगरबत्ती. नैवेद्यासाठी मामांना खडी साखर किंवा आपण जे काही भाजी भाकरी जेवायला केलं ते मामांना नैवेद्य म्हणून दाखवायचं. त्याचबरोबर मामांची आरती करायची. वेळ असेल तर तुम्ही आरती करा, वेळ नसेल तर आरती नाही केलीत तरीही चालेल. मामांची सर्वात महत्त्वाची सेवा म्हणजे काय? तर जर तुम्हाला बाळूमामा विजय ग्रंथाचं पारायण करायला जमलं तर अतिशय उत्तम आहे. जर तुमच्याकडे हा ग्रंथ नसेल तर काय करायचं? जर तुमच्याकडे हा ग्रंथ नसेल तर मला कमेंट करून नक्की कळवा. यामध्ये आहेत 21 अध्याय. तर मी दररोज तुम्हाला एक अध्याय वाचन करून अपलोड करत जाईन. तो तुम्ही ऐकला तरीही चालेल. तुमच्याकडे विजय ग्रंथ नसला तर. आता मी काय करते, ज्यावेळेस मी कामाला जाते त्यावेळेस मी हा विजय ग्रंथ सोबत घेऊन जाते. आणि जेव्हा कधी मला 5 मिनटं, 10 मिनटं, 2 मिनटं वेळ भेटतो त्यावेळेस मी हा विजय ग्रंथ वाचन करते. म्हणजे याचं असं नाही की आपण वाचन थांबवलं नाही पाहिजे. ज्यावेळेस मला काम आलं त्यावेळेस मी काम करते आणि ज्यावेळेस वेळ मिळाला त्यावेळेस मी हे विजय ग्रंथ कंटिन्यू वाचत असते. परंतु जिथे आपण स्टॉप केला, जिथं आपल्याला काम आलं आणि जिथे आपण स्टॉप केला त्या ठिकाणी मी पेन्सिलनं अशा प्रकारे टीका करते. तिथून टिक मार्क करायचं, काम करायचं. काम झाल्यानंतर जिथं टिक केली तिथून पुढे चालू करायचं. अशी कर्मयुक्त मामांची सेवा करा. काहीच नाही. मामा हे फक्त भावाचे भुकेले आहेत. मामांना फक्त भक्तांकडून श्रद्धेची अपेक्षा आहे, बाकी काहीच नाही. तर नित्यसेवेमध्ये याचा समावेश कसा करायचा? जर तुम्हाला बाळूमामांच्या नित्यसेवेमध्ये याचा समावेश करायचा असेल तर तुम्हाला या विजय ग्रंथामधले दररोजचं 2-2 अध्याय वाचायचे आहेत. दररोजचं सेवेमध्ये आपल्या 2-2 अध्याय वाचायचे आहेत. यालाच मामांची नित्यसेवा म्हणतात. जर तुम्हाला मामांचा जप करायचा असेल तर ओम नमो शिवस्वरूपाय बाळू मामा नमो नमः या मंत्राचा तुम्ही षडाक्षरी मंत्र जपू शकता. तर तुम्हाला थोडक्यात सांगते की या विजय ग्रंथाचं पारायण कसं करायचं. तर जी पारायणाची पद्धत आहे ती मी तुम्हाला सांगते. तर पारायण करण्यासाठी तुम्हाला घरामध्ये एका शांत खोलीमध्ये किंवा देवघरासमोर बसून मंदिरामध्ये, नदीकाठी अशा ठिकाणी तुम्हाला हे पारायण करायचं आहे. त्याचबरोबर हे पारायण करण्यासाठी तुम्हाला साहित्य काय लागणार आहे? उदबत्ती, एक फूल आणि मामांचा भंडारा लागणार आहे. त्याचबरोबर तुम्ही दररोजची नित्यसेवा करा किंवा मामांचा विजय ग्रंथ करा किंवा तुम्ही कुठल्याही देवाची सेवा करा. ती सेवा करत असताना तुम्हाला बसायला आसन घ्यायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं, पाट घ्या, घोंगडी घ्या किंवा तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास असेल तर तुम्ही खुर्चीसुद्धा घेऊ शकता. त्याचबरोबर पारायण करण्याची वेळ कोणती आहे?
म्हणजे कुठल्या वेळेमध्ये पारायण केलं तर हे जास्त फलदायी ठरतं आणि त्या सेवेचं फळ आपल्याला मिळतं. तर पहाटे किंवा संध्याकाळी अंघोळ करून, का तर आपण दिवसभर इकडे-तिकडे भटकत वावरत फिरत असतो. नको ते कर्म करत असतो चुकीचे. त्यामुळे आपल्याला संध्याकाळी स्नान करूनच हे पारायण करायचं आहे. हे पारायण तुम्हाला 3 दिवस करायचं आहे. एकदम पवित्र, अतिशय प्रचंड उच्च कोटीचं हे पारायण आहे. तुमचं कसलंही कठोरातलं कठोर काम असू द्या, ते पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून हे पारायण करत असताना तितकेच कडक तुम्हाला नियमसुद्धा पाळायचे आहेत. अगदी 3च दिवस तुम्हाला नियम पाळायचे आहेत, जास्त काहीच नाही. तर 3 दिवस तुम्हाला हे पारायण करायचं आहे. पारायणाची सुरुवात ही त्रयोदशी, चतुर्थी व अमावस्या या दिवसापासून तुम्ही करू शकता. वाचनाचा पहिला दिवस म्हणजे ज्यावेळेस आपण पारायणाला बसतो, तर पहिल्या दिवशी तुम्हाला याचा 12वा अध्याय 12व्या अध्यायापर्यंत वाचायचा आहे. म्हणजे एका अध्यायापासून ते 12व्या अध्यायापर्यंत वाचायचं आहे. असे 12-12 अध्याय वाचून शेवटच्या दिवशी एक अध्याय तुम्हाला वाचायचा आहे. तर हे पारायण करत असताना तुम्हाला कुठले नियम पाळायचे आहे, काय करायचं आहे? तर 3 दिवस तुम्हाला कसल्याही प्रकारचा मोबाईल बघायचा नाही, टीव्ही, फोन नाही किंवा आपल्या तोंडातून कसल्याही प्रकारचे वाईट अपशब्द जाणार नाहीत. याची तुम्हाला कटाक्षाने काळजी घ्यायची आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला बाळूमामांचा उपवास असेल, तर त्या दिवशीसुद्धा तुम्हाला ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे. तरच ती सेवा आपल्याला फळाला जाते, तरच त्या सेवेचं फळ आपल्याला मिळतं. म्हणून तुम्हाला बिडी, काडी, सिगारेट हे बंद करायचं आहे. पारायण चालू असताना दररोज आई-वडिलांना मुजरा करायचा आहे, त्यांच्या पाया पडायच्या आहेत. जे वाईट व्यसन आहे ते सुद्धा तुम्हाला बंद ठेवायचं आहे. त्याचबरोबर नित्यपारायण म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की नित्यसेवा कशी करायची, दररोजच्या पूजेमध्ये याचा समावेश कसा करायचा. तर नित्यसेवेमध्ये दररोजचं तुम्हाला 2-2 अध्याय वाचायचे आहेत आणि शेवटला एक अध्याय उरतो, तो शेवटच्या दिवशी तुम्हाला एकच अध्याय वाचायचं. पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करायची. दररोज 2-2, 2-2 अध्याय वाचत जायचं. त्यानंतर शेवटच्या दिवशी तुम्हाला एकच अध्याय वाचायला मिळेल, तो एकच अध्याय वाचायचा. अशा प्रकारे याची नित्यसेवा आहे. आता कायमची आपण मामा भक्त आहोत, तर कायमचे पथ्य काय पाळायचे? तर कायमचे पथ्य जोपर्यंत श्वासात श्वास आहे, जोपर्यंत मामांच्या सेवेत आहोत, जोपर्यंत मामांच्या मार्गावर आहोत, जोपर्यंत मामांच्या शिकवणीत आहोत, तोपर्यंत तुम्हाला एकच पथ्य पाळायचं आहे. ते म्हणजे परस्त्री, परधन आणि परनिंदा. परस्त्रीकडे वाईट नजरेने पाहायचं नाही. परधन म्हणजे लोकांचं लबाडी करून, लुटमार करून धन मिळवायचं नाही. त्याचबरोबर लोकांची निंदा करायचं नाही. जे काही आहे चटणी, भाकर जे काही आपल्या कष्टाचं आहे तेच प्रामाणिकपणे खा. यातच मामांचा आशीर्वाद आहे आणि अशाच भक्तांना मामांची कृपा होते. हेच मामा सांगतात. तर पारायणाच्या समाप्तीचा प्रसाद काय करायचा? तर बघा आपलं घर आणि आपल्या घराला लागून असलेली 1-2 शेजारची घरं असलेल्या 2 घरातील मंडळींना खडीसाखर द्यायची किंवा लहान मुलांना शिरा बनवून खायला द्यायचा. अशी आहे मामांच्या पारायणाची सांगता म्हणजे पारायणाचा शेवट. तर आणि त्याचबरोबर असं सांगितलेलं आहे यामध्ये की बाळूमामांची नित्यसेवा ही तुम्हाला दररोजचं करायची आहे. बाळूमामांच्या आरती तुम्हाला दररोजचं म्हणायची आहे, पण तुमच्या वेळेसारखं. तर ही आहे मामांची नित्यसेवा आणि हा आहे मामांच्या सेवेचा एक छोटासा संदेश. तर ही खूप साधी सेवा आहे, पण खूप प्रचंड शक्तिशाली आहे. या सेवेमध्ये खूप मोठी ताकद दडलेली आहे. तुम्ही विश्वास ठेवा किंवा नका ठेवू. माझा तरी यावर पूर्णपणे विश्वास आहे आणि मामा आयुष्यात आल्यापासून सगळं काही व्यवस्थित आहे. आयुष्यामध्ये राग, लोभ, देवावर नाराज होणं हे चालूच असतं. परंतु खरं अंतःकरणातून सांगायचं झालं तर मामा आणि मी हे नातं कधीही न तुटणारं नातं आहे असं मला तरी वाटतं. म्हणून सर्वांनी मामाच्या सेवेत या, सहभागी व्हा आणि मामांचा आशीर्वाद सर्वांना भरभरून मिळो हीच माझ्या ब्रह्मांडाचरणी, हीच माझ्या भगवान श्री बाळूमामा चरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथेच एंड करते.